काय सांगाल बघता आज तुम्हाला जो पनवेलचे जे आयुक्त आहेत ते तुम्हाला भेटायला नाही आले खाली आणि आता तुम्ही सध्या कुठे निघालात? आता सध्या आम्ही वासुदेव बळवंत फडके जे नाट्यगृह आहे तिथे त्यांनी दाखवलंय की महिला सक्षमीकरणाचं काम करतात। आज इथे सर्वसामान्य झोपडपट्टीधारक रस्त्यावरती उतरलेत, रस्त्यावरती उतरून आपला प्रश्न ते मांडतात। आयुक्तांना किंवा त्यांच्या अतिरिक्त आयुक्त कोणालाही वेळ नाहीये की त्यांचा प्रश्न ऐकावे, त्यांचं काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघून घ्यावा, त्यांचा हक्क पण त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला जावं लागतंय। त्यांना शोधण्यासाठी आता आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर उचलावं लागतं। साहेब कुठे ते शोधायला चाललोय आम्ही, म्हणजे त्यांच्या खुर्चीवरती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हरवले जातात आपण असं म्हणू, त्यांना शोधायला चाललोय आम्ही। आता नवीन प्रोग्राम मध्ये चालत म्हणजे ह्याचे प्रोग्राम त्याचे प्रोग्राम, स्वीकृत नगरसेवक असेल ह्याचा उत्सव त्याचा उत्सव, म्हणजे साहेबांना काम करायला वेळ नाहीये, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ नाहीये। कुठल्या प्रोग्राम मध्ये हरवले ते आता जाऊन शोधूया। कळंबोली परिसरातील वाढत्या नशिला पदार्थांचा विळखा आणि झोपडपट्टीधारकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी धर्मवीर कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रियंकाताई गाडे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेवर आज एक विशाल धडक मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष संजय भाऊ लाखे आणि शेकडो झोपडीधारकांनी या आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेतला। नेहमीच सामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या प्रियंकाताई गाडे यांनी यावेळी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। कळंबोली परिसरात चरस, गांजा आणि एमडी सारख्या नशिला पदार्थांमुळे तरुणाई बर्बाद होत असताना हप्तेखोर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय। महिला आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्यात प्रियंकाताईंनी दाखवलेली हिंमत आणि त्यांची आक्रमक शैली पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले। निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला आयुक्त कार्यालयात उपलब्ध नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। झोपडपट्टीधारकांच्या संतापामुळे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गोंधळ उडाला। मात्र प्रियंकाताई गाडे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत आयुक्तांशी भेटीची मागणी लावून धरली आहे। अखेर पनवेल महापालिकेच्या उपायुक्तांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले। उपायुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी व्यक्तींवर आणि नशा विक्री करणाऱ्या केंद्रावर कठोर धडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले। जर कारवाई झाली नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा प्रियंकाताई गाडे यांनी यावेळी दिलाय। महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। काय सांगाल बघताय तुम्हाला सर्व जे नागरिक आहेत, रहिवासी नागरिक आहेत, आपले जे झोपडपट्टीधारक आहेत, आज त्यांना पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा काढावा लागतो, काय विषय आहे? विषय असा आहे भाऊ, नमस्कार, जय भीम जय शिवराय। विषय असा आहे की बरेच महिने झालं आम्ही वसीम लुंगी या इसमाबद्दल आम्ही कळंबोली पोलीस स्टेशनला बरेचसे पत्रव्यवहार केले। सीपीओ ऑफिस पर्यंत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत, म्हणजे लाखे भाऊ असतील, मी असेल, की हा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर बेश्या व्यवसाय करतो। चरस, गांजा, एमडी वगैरे हे खूप मोठ्या मला म्हणायचे अख्ख्या नवी मुंबईभर मोठ्या प्रमाणावर एमडी, चरस, गांजा वगैरे विकतो। आणि आता सध्या तरी वेश्या व्यवसाय सुद्धा सुरू झालेला आहे। गाड्याचे पार्ट्स चोरून तिथे विकले जातात। मग शासन प्रशासन काही झोपलंय का? आम्ही एवढे पत्रव्यवहार करतोय, आज आपण म्हणतो की आमच्या बापाने आम्हाला लेखणीची जी ताकद दिली आहे त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करतो की बाबा शासनाला माहिती पडावं, इथे इथे अशा गोष्टी चालू आहेत। वारंवार पत्रव्यवहार करून जर शासन आम्हाला काही उत्तर देत नाहीये, आज आम्ही आरटीआय टाकला तर आरटीआयच्या माध्यमातून असं उत्तर येतं की तुम्ही जा आणि कोर्टामध्ये अपील करा। मग कोर्टात अपील करायचं असेल तर शासन प्रशासन बसलंय कशाला? मग प्रत्येक व्यक्ती कोर्टात जाईल ना, शासन प्रशासनाने घरात बसावं। मग एकीकडे बघताय तुम्ही सर्व बार वगैरे सगळं बंद झाले आणि एकीकडे पाहायला गेलं तर नशामुक्त म्हणजे हे अजून प्रत्येक तुम्ही जे आता बोलला की त्याचा व्यवहार चालू आहे, काय सांगाल आपण? नाही, हे तर मला असं वाटतं दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे। आज जरी आपण बघितलं तरी बार एका साईडने समोरचा दरवाजा बंद असतो आणि बाजूच्या साईडने दरवाजा चालू असतं। त्याचंही आम्ही लवकरच तुम्हाला तेही दाखवून देणार आहोत की कुठल्या बाजूने कसे दरवाजे चालू असतात आणि कसे लोक एंट्री करतात। पुढचा व्हिडिओ आम्ही ते सुद्धा करणार आहोत। तर हे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना, सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचं हे शासन प्रशासन काम करत आहे। एकीकडे दाखवतात की आम्ही हे सगळं बंद केलं आणि दुसरीकडे वेगळ्या दरवाज्यांनी हे सगळं सुरू आहे। वसीम लुंगी असा हा कोण इस्माईल जो तुम्ही डायरेक्टली याच्यावरती कारवाई करता? असं आहे की त्याला आता आपण डॉन म्हणू, मी तर असं म्हणेन। नवी मुंबईमध्ये त्याच्यावरती एवढ्या केसेस आहेत, एवढे गुन्हे आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यावरती एवढी कारवाई होऊन सुद्धा पोलीस प्रशासन काहीच करत नाहीये। म्हणजे आता डॉन म्हणावं लागेल मला तरी असं वाटतंय। एवढे गुन्हे, हाफ मर्डरचा सुद्धा त्याच्यावर गुन्हा आहे। मागे आम्ही तडीपारची नोटीस काढायला लावली तरी सुद्धा पोलिसांनी काही त्याच्यावरती कारवाई केलेली नाहीये। एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज
एमडी अख्ख्या मला वाटतं नवी मुंबईमध्ये त्याच्यासारखं कुणी असेल जो एमडी ड्रग्ज विकतोय. त्या झोपडपट्टीचा तो सुद्धा एक रहिवासी आहे का? तो तिकडचा रहिवासी नाहीये, तो अतिक्रमण करून तिथे काही लोकांना, आता हे इकडचे गरीब लोक आहेत, त्या गरीब लोकांना मारहाण करून तिकडनं पळून लावलं आहे आणि तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय. बाहेर 1-2 शेळ्या बांधल्यात जे दाखवायला की मी शेळी पालन करतोय, पण तिथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालू आहे. जुन्या गाड्या चोरीच्या वगैरे आपण गाड्या बघतो, त्या गाड्यांचे पार्ट्स तिथे काढून विकले जात आहेत. काय सांगाल पनवेल महानगरपालिकेच्या समोर या ठिकाणी आपण मोठे घेऊन आलेला आहे, त्याच्या गोष्टीचा हा घोषणा या ठिकाणी देतात, नेमकी काय समस्या आहे कशा पद्धतीचा आज हा मोर्चा तुम्ही आयोजित केला? आम्ही महानगरपालिका, पोलीस आयुक्त, ज्या महानगरपालिकेच्या समोर आहोत, नशामुक्त घोषणा जी देत आहे मी. कळंबोली शहरामध्ये एवढ्या प्रकाराने एमडी, चस, गांजा, वेश्यावेळा हा चालू आहे आणि मी जिथे माझं स्वतःच संस्था आहे, त्या संस्था अखिल भारतीय मातंग संघाचा ऑफिस आहे, त्या संस्थेच्या पाठीमागे त्या लोकांचा हा व्यवसाय धंदा चालू आहे. परंतु आजपर्यंत माझं साधारण वर्ष झालंय पेपरवर्क करतोय, पोलिसांना देतोय, महानगरपालिकांना निवेदन देतोय, परंतु ते लोक एका सेकंड मध्ये येतात, एका सेकंड मध्ये त्याला नेतात आणि सोडून देतात. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की हे लोक त्या लोकांना हप्तेखोरी पैसे देतात आणि त्या गोष्टीला ते दाबून टाकतायत. असा प्रकार चालू आहे. पोलीस खात्याचा म्हणा, महानगरपालिकेचे साहित्य आयुक्त साहेब, तिकडचे वार्ड अधिकारी साहेब रात्री 2 वाजता येऊन गाडी घेऊन येतात, तिथे कारवाई करतात आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस परत घर बांधतोय. याचा अर्थ असा होतोय की साधारण महानगरपालिकाही पैसे घेऊन त्या लोकांना हातबळ करते, पोलीस पण त्याला पैसे घेऊन हातबळ करते. म्हणजे गरीब लोकांचा सहर्ष राहिलाच नाही. गरिबांनी जायचं कुठं, राहायचं कुठं, याच्या गरिबांचा कुठं कायदा नाही का? गरिबांसाठी कोण वालेदार नाही का? सगळे आहे, परंतु ह्या लोकांनी हप्तेखोरीमुळं आणि हे लाचार झालेत, लाचारीमुळे हे लोक हप्तेखोरीमुळे गरिबांना ते ओळखत नाही आणि गरिबांचं कामही करत नाही. अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे, हप्तेखोरी बंद झालं पाहिजे. साधारण आजपर्यंत मटणाचे दुकान आहे, आमच्या बसराज पुजारी हे गरीब व्यक्ती आहे, अहो त्या व्यक्तीच्या समोर महानगरपालिका स्वतःहून जाते आणि तिथे सांगते इथं मटणाचं दुकान टाक. म्हणजे काय झालं तुम्ही गरीबाला? अरे तुमचा महानगरपालिकेचा गटार साफ करतो तो माणूस, सिडकोचे कामं करतो आणि तशा व्यक्तीच्या घराच्या समोर तुम्ही मटणाचं दुकान टाकताय आणि त्या मटणाच्या दुकानावाले कोण 10,000 रुपये हप्ता घेताय. म्हणजे हप्तेखोरी नाही, दिवसा तुम्ही चोरी करताय. अरे तुम्ही पगार घेताय, गव्हर्नमेंटचं काम करा, चोऱ्या का करताय? अशा कारवाई केली पाहिजे. अशा कार्यकर्ते असतील किंवा कोण जे बी असतील हप्तेखोरी कार्यकर्ते असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस असतील, त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना माझी मागणी आहे निलंबित केलं पाहिजे. आणि या गरिबांसाठी मी स्वतः हायकोर्टात माझी केस चालू आहे, माझे त्याचे पेपर आहेत, त्या कोर्टामध्ये मी रिट दाखल केलेली आहे आणि मी या लोकांना ते घर मिळवण्यात गरीब लोकांसाठी मी काम करत आहे. परंतु गरीबाचा वाली हा कोण राहिला नाही असं मला दिसून येते. अलाउड नाहीये, करा तुम्ही काय, आपण काय चुकीचं करत. मुद्दा काय माहिती सर, थोडक्यात जे आता जो कळंबोली जे शहर आहे तिथे जे आहे ना ते झोपडपट्टी वसाहत आहे आणि तिथे वसूम लुंगी नावाचा जो व्यक्ती आहे तो अतिक्रमण करून तिथे राहतोय. तो राहण्याबद्दल आम्हाला शंका नाही, परंतु तिथे ड्रग्ज हो टाकले वसीम लुंगी नावाचा जो अद्याप आहे त्याची तिथे ड्रग्ज, एमडी, गांजा ह्याचं प्रोडक्शन करतोय. पूर्ण नवी मुंबई भर ह्याचं हे विक्री चालू आहे, ड्रग्ज गांजा. ह्याचे आम्ही 1-1.5 वर्ष झाले ह्याचा पाठपुरावा करतोय. कळंबोली पोलीस स्टेशनला ह्याचे आम्ही बरेच पत्र दिलेले आहेत, CP ऑफिसला आम्ही बरेच पत्र दिलेले आहेत की हा व्यक्ती इथे मोठ्या प्रमाणावर हे सगळं ड्रग्ज वगैरे सप्लाय करतो. आता नव्याने काही महिन्यांपूर्वी त्यांनी वेश्या व्यवसाय तिथे सुरुवात केलेली आहे. त्या झोपडपट्टीमध्ये जिथे ते झोपडपट्टी धारक राहतात तिथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय, रात्रीच्या वेळेस चोरीच्या गाड्या आणून त्याचे पार्ट्स काढून विकले जातात. ह्याची आम्ही वारंवार पोलिसांना माहिती देत आहोत. त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये त्याच्यावरती किती गुन्हे, म्हणजे हाफ मर्डर आहे, त्याच्यावर भरपूर गुन्हे आहेत, हे सुद्धा आम्ही माहिती घेतली, पण तरीही पोलीस काही कारवाई करत नाहीत, महानगरपालिका काही कारवाई करत नाही. मग आता आम्ही बोलायचं कसं? थोडक्यात असं आहे ना सर, आत्ताच मला वाटतं या 1-1.5 महिन्यापूर्वी पोलिसांनी तिथे कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये त्याला बेदम मारलं सुद्धा आणि त्याला तिथून त्याच्यावरती काही केसेस सुद्धा दाखल केल्या. परंतु काय होतं माहिती सर, एखादी केस दाखल झाली तो परत सुटतो, पण तिथेच येऊन जो काय त्याचा व्यवसाय तो परत उपक्रम राबवतोय. म्हणजे 2-3 तासात हो
रात्री 2 चार वाजता त्याला वाजता. पकडलं, सकाळी परत तो सुटून हा किती आला. दिवसापासून राहतोय ते 2 ते 3 वर्षापासूनच्या पेक्षा जास्त असेल ना? किती वर्ष? जी जी झोपडी आहे ती त्यावेळेसचीच आहे का? हो. नाही, झोपडी साहेब त्यांनी आता बनवले. ऍक्च्युली झोपडी नव्हती. हा. पहिला जो व्यवसाय करायचा तो येऊन जाऊन करायचा, मी सांगतो. कारण मी तिथं राहतो. माझं तिथं मातक समाजाचं ऑफिस आहे. तर माझ्या समाजाचं जे ऑफिस आहे त्याच्या पाठीमागच त्यांनी केले. पहिला तो गरीब लोक राहत होते, तर त्या लोकांना मारून हाणून त्यांनी त्या झोपड्या ताब्यात घेतल्या. ओके. आणि आपण हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे. हायकोर्टात त्यांची रिट दाखल केलेली आहे. त्या लोकांच्याच नावावरती सध्या चालू आहे कोर्टात. परंतु त्या लोकांना मारहाण करून त्यांनी त्या झोपड्या ताब्यात घेऊन तिथं गोडाऊन मोठं बनवलं. कमीत कमी 40-50 फूट बाहेर मोठं गोडाऊन बनवलंय. आणि त्यांनी सध्या फक्त एक दाखवण्यासाठी बकऱ्याचा व्यवसाय चालू केला. दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. ठीक आहे. थोडंसं मी सांगतो आपल्याला. त्यातले जे आपले त्याचे काही विषय आहेत, त्याचे गांजा, चरस किंवा इतर काही व्यवसाय वगैरे आपण बोलतो. हा सर्व विषय आहे पोलीस कमिशनर यांच्याशी बरोबर. आहे. आपण त्यांच्याशी भेटून ते विषय चर्चा करा. अनधिकृत जर त्याची झोपडी असेल तर त्याच्याविषयीची कारवाई फक्त महापालिकेचा विषय येईल. तोच तोच मुद्दा आहे, सर. मग मी संबंधित सहाय्यक आयुक्तांना सांगतो तिथे कारवाई करण्यासाठी. असं ठाणेकर म्हणून सहाय्यक आयुक्त ते आज नाही आहेत, सुट्टीवरती आहे. तुमचं निवेदन ठेवा माझ्याकडे, मी त्यांना पाठवतो. एक डोंगरे म्हणून प्रभाग अधिकारी आपले तिथे बसतात, मी त्यांनाही स्तरपाणी करायला पाठवून हे बघा ना सर, तुमच्या तिथं पण तो RTI तुम्हाला पण तिथं पण दिलाय मी. ते सगळ्यांची नावं दिले बघा. पोलीस स्टेशन हा. विषय आहे. ठीक आहे, असो. ठीक आहे. जो अनधिकृत बांधकामाचा विषय आहे ना तेवढा फक्त महापालिकेशी रिलेटेड आहे, तेवढी आम्ही कारवाई करतो. चालेल. सोमवार मग काय निवेदन द्यायचं, हो, फोटो वगैरे काय घ्यायचे? हो, हो. नाही फोटो वगैरे घ्यायचे का?